लाईफ झंड झाल्यावर बाहेर पळून जायचं कधी विचार केलाय का? हा, मी पण विचार केला की भाई एखाद्या टेकडा तुकडा जाऊन मस्तपैकी पाय लावून झोपून जावं, नाही तर आरामशीर चिल एखाद्या जागेवर पळून जावं. पण माझी प्रॉब्लेम काय, लोक मस्तपैकी मेहनत करून आरामशीर एखाद्या शांत जागेवर चिल मारायला चालले. आता मी माझ्या डाऊनफॉल मध्ये जात होतो. विचार केला की थोडस गावाकडे पळून जावं ह्यावेळेस. आय थिंक आजचा हा व्हिडिओ गावाकडची मुलं जास्त रिलेट करतील. तर काय, नितंबाचं किड जास्त न वळवळ करायच्या पहिले मी निघून जातो गावाकडे. तर मी जास्त न विचार करता माझ्या मित्राकडे येऊन जातो. म्हणजे तो एक इन्फ्लुएन्सर असतो, तो हाय नो फिल्टर जिंदगीचा आद्या. आणि आल्यानंतर तुम्हाला तर माहिती गावाकडचे लोक किती प्रेमळ असतात. तो मला सगळ्यात पहिले जेवायला घेऊन चालले आणि ते झाल्याच्या नंतर लगेच तो मला नाही का विहिरीमध्ये पोहायला घेऊन जातो. आणि इथलचा विषय कसा होता माहितीये का, सगळ्यांना पोहता नव्हता येत माझ्याशिवाय, म्हणून मी नाही का वरच उभं राहतो. तो विषय काय आहे माहितीये का, कोणी बुडलं बिडलं तर मी सगळ्यात पहिले पळून जायला, अरे सगळ्यात पहिले म्हणजे वाचवायला मी राहणार. आणि आमचा पोहण्या बिण्याचे कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही शेतामध्ये चालला जातो. तसं तो मला म्हटलाच होता की तू थांब इथं, मी थोडं काम करून येतो. पण माझे काय, नितंबामध्ये जास्त मोठा किडा असतो. मी पण जातो त्याला मदत करायला. तिथं फक्त 2 मिनिटं काम करून अंगातले सगळे किडे पळून चालले जातात शेतामध्ये. मला एक खरं सांगतो, तुम्ही जर मेंटली आणि फिजिकली किती स्ट्रॉंग आहे बघायचं असेल तर एक दिवस शेती करून पहा. ते झाल्याच्या नंतर तो मला वापस घरी घेऊन जातो आणि जेवायला. आजचा हे सगळं अनुभव घेतल्यानंतर मला खूप भारी वाटतं. म्हणजे मी एवढे जागे फिरलेलो, एवढ्या जागेवर ट्रॅव्हल केले, मला तिथे कधी असं रिस्टार्ट झाल्यासारखं वाटलंच नाही. पण आज पायापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण रिस्टार्ट झालोय ना. मग जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न करतो, जर समजा तुम्हाला पण ट्रॅव्हल करायचं असेल आणि चिल व्हायचं असेल तर तुम्ही कुठे जाशाल?